सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य डॉक्टर पोद्दार सरांनी या सगळ्या बालमृत्यू रोखण्याबद्दल ज्या पद्धतीच्या उपाययोजना करायला पाहिजेत त्याबद्दल बऱ्याचशा सूचना केल्या। विशेषतः त्यांचा पहिला मुद्दा असा होता की युरोपियन कंट्रीमध्ये ज्या पद्धतीने एकूणच काम चाललंय त्याच्या धर्तीवरती आपण गेलं पाहिजे, ना की आपण फक्त देशातल्या एकूण सगळ्या गोष्टींची तुलना केली पाहिजे। मुद्दा अगदी बरोबर आहे, परंतु काम खूप करावं लागेल आणि आपण सगळेजण मिळून ठरवलं तर निश्चितपणे त्यासाठी निश्चित आपण सगळेजण पुढे जाऊ शकतोय। आत्ताच्या घडीला एकूण चाललेल्या कामामध्ये अजून खूपच सुधारणा करायला लागतील आणि मगाशी दुसरा मुद्दा जो आपण सांगितला माझं गाव आरोग्य संपन्न गाव, त्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही अभियान काढण्या पाठीमागची सुरुवात करण्या पाठीमागची भूमिकाच अशी आहे, लोकसहभागाशिवाय कुठलीच गोष्ट यशस्वी होत नाही आणि या सगळ्यासाठी गाव पातळीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक सरपंचांना, तिथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये जर सामावून घेतलं तर आपण प्रभावीपणाने हे काम करू शकतोय। विशेषतः आदिवासी भागामध्ये सुद्धा हे माझं गाव आरोग्य संपन्न गावच्या सगळ्या कमिट्या आम्ही केलेत। त्या कमिटींच्या माध्यमातून तिथल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या शासनाच्या नियोजनाचे भाग या सगळ्याबद्दल राईट मॉनिटरिंग सुद्धा व्हावं ही अपेक्षा आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करण्यासाठी पुढे जाऊ। दुसरा मुद्दा आपण सांगितला की प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण प्रायव्हेटमधल्या डॉक्टर्सना सुद्धा व्हायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर सुद्धा डायलॉग व्हायला पाहिजे। हे खरं आहे, आपण फक्त आपल्या शासकीय यंत्रणेतल्याच लोकांशी बोलतो आणि मग त्याच्यावरतीच आपण संपूर्ण राज्याचं चित्र रंगवतो। त्याच्यापेक्षा या सगळ्या लोकांना सुद्धा सामावून घेण्यासाठी जी काही काम करायला पाहिजे ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या अभियानाच्या निमित्तानं आम्ही घेऊ आणि त्याचा उपयोग सुद्धा निश्चितपणानं होईल। तिसरा आणखीन एक मुद्दा आपण सांगितला की 108 जी आहे ती फक्त शासन टू शासन जाते। मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती केलेली आहे। 108 फक्त PSC आणि उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय याच्यापेक्षा सुद्धा आमचे सगळे पॅनल असणारे, सगळे महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या अंतर्गत असणारे सगळे जे हॉस्पिटल्स आहेत तिथं सुद्धा जाते, तिथून सुद्धा आता पेशंट घेऊन जाते आणि पेशंट हा आपल्यासाठी सर्वोच्च आहे। त्यामुळे आपण सांगितलेल्या सूचना सुद्धा भविष्य काळामध्ये आम्ही पूर्ण करू।